नमस्कार. नमस्कार. महाराज चॅनल, महा म्हणजे महाराष्ट्र, राज म्हणजे राजस्थान. तर ह्या दोघांच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी महाराज अभिजन नावाने हा चॅनल मी चालू केला आहे. तर अभिजन म्हणजे समाजामध्ये जे मोठं काहीतरी कार्य करत आहेत अशा लोकांना शोधून मी त्यांचे इंटरव्ह्यूज किंवा त्यांची मुलाखत घेण्याचं काम आत्ता सध्या करतो आहे. तर आज आपल्या चॅनलसाठी सुलभा तैरणीकर या अतिशय महाराष्ट्राला परिचित असलेल्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. तर यांनी कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत कार्य केलं आहे किंवा त्यांचं संशोधन कुठल्या कार्यामध्ये आहे ते मी वाचून दाखवतो. साहित्य, संगीत, कला, भाषा, इतिहास, लेखन, संशोधन, संपादन, समीक्षा, माध्यम आणि संस्कृती. आणि या सगळ्यामध्ये सिनेपत्रकार म्हणून अनेक दिग्गज म्हणजे भारतीय सिनेमाचा जो सुवर्णकाळ आहे त्या सुवर्णकाळाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचं शब्दचित्र रेखाटण्याचं काम त्यांनी अनेक माध्यमातून केलेलं आहे आणि स्वतः त्या मुलाखतकार आहेत. तर अशा एका मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीचं आज मी मुलाखत घेतो आहे याचं मला विशेष आनंद होतो आहे. सुलभाताई, खूप खूप आपलं स्वागत. नमस्कार. तर माझा पहिला प्रश्न आपल्याला असा राहील की सिनेपत्रकारिता या विषयाकडे आपण नेमका कशा वळाला, ते आपली कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती, आपलं लहानपण कसं गेलं, हे सगळ्या प्रेक्षकांना आपण सांगावं अशी आपल्याला विनंती करतो. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी खरोखर पहिल्यांदा माझ्या कुटुंबाकडे आणि माझ्या संस्कारांकडे मी वळते. त्याच्यातला एक भाग असा आहे की सिनेमा हा विषय आजपासून एक 60 किंवा 65 वर्षापूर्वी हा फार मुलांना संस्कार करावेत असा मानला जायचा नाही. अर्थात आम्हाला सर्वसामान्य मुलींना किंवा मुलांना काही सिनेमे दाखवायचे, पण सुदैवाने माझे वडील सदाशिव मंगरुळकर आणि माझी आई मंगला मंगरुळकर हे दोघंजणं असे पालक होते की त्यांनी आम्हाला या बाबतीत अतिशय मोकळीक दिली होती. जेव्हा आम्ही कळायला लागलो होतो त्या वयात लहानपणी आम्हाला गोपालकृष्ण दाखवले, देवबाप्पा दाखवला, पण जेव्हा आम्ही कळत्या वयाचं झालो तेव्हा आम्हाला कुठल्याही तऱ्हेचा अटकाव केला नाही. ही एक माझ्या आयुष्यातली सुदैवाची बाब आहे. आणि मला लहानपणी आमच्या घरामध्ये एक ग्रामोफोन हे असायचं, मला फार वेळ होतं. माझ्या वडिलांची बदलीची नोकरी असायची, पण तिथे आम्ही ग्रामोफोन घेऊन जायचो. क्लासिकल गाणी, क्लासिकल रेकॉर्ड्स आणि इतर गाणी अशी म्हणजे आई वडील ऐकायचे. त्याच्यानंतर आणखीन एक मुख्य त्याच्यातला भाग होता तो म्हणजे रेडिओ. माझ्यावरती आकाशवाणीचे रेडिओचे संस्कार झाले. आपल्याला आश्चर्य वाटेल की बदलीच्या ठिकाणी जाताना वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला हे दोन्हीचा आधार असायचा. तर मी काही काळ माझे वडील गोवा सरहद्दीच्यावरती काम करत होते, तर तिथे आम्हाला गोवा रेडिओ हे ऐकायला मिळायचं. त्याच्यानंतर त्यावेळेला रेडिओ पाकिस्तान ऐकायला मिळायचं, रेडिओ सिलोन ऐकायला मिळायचं, BBC. तर ह्या सगळ्याचे खोल संस्कार माझ्यावर आहेत आणि त्यांनी अशी कधीही मला हे केली नाही. मला जेव्हा आवडतं गाणं कळल्यानंतर त्यांनी आम्हाला मुभा दिली. थोडे आम्ही मोठ्या झाल्यानंतर उत्तमोत्तम सिनेमे तुम्ही बघा, इंग्रजी, हिंदी, मराठी हे आवर्जून सांगणारे आपले आईवडील हा एक आयुष्यातला मोठा संस्काराचा भाग आहे. पण मला सिनेपत्रकार वगैरे व्हायचं नव्हतं, पण लेखिका व्हायचं होतं. कारण अरविंद मंगरुळकर, प्राध्यापक अरविंद मंगरुळकर हे माझे काका संस्कृतचे प्राध्यापक आणि संगीत समीक्षक. बरोबर. त्याच्यानंतर माझ्या मावशीचे यजमान अरविंद गजेंद्रगडकर हे पण संगीत समीक्षक आणि साहित्य या विषयावरती काम करणारे. तर मला हे एक आकर्षण नक्कीच होतं, पण मी ते करेन असं मला वाटलं नव्हतं. मी आपल्याला माझ्या आईचं एक फार ध्येय होतं की तुम्ही शिका आणि पायावर उभं राहा. तर त्यामुळे अग्रक्रमाने मला नोकरीचं हे मी ठरवलं होतं की आपण ते करायचं, कारण तिचे स्पष्ट मत होतं. पण आमच्या घरातलं वातावरण असं होतं की आम्ही
पुण्यासारख्या ठिकाणी नामवंत लोकांची व्याख्यानं ऐकायची, मनसोक्त रेडिओ ऐकायचा, वाचन करायचं, लायब्ररीचा वापर करायचा आणि मुक्तपणे चर्चा करायची. तर हे सगळं वातावरण मला कुठेतरी पोषक होतं. पण जेव्हा मी पदवी घेतली तेव्हा मला इच्छा होती की आपण जर्नलिझमकडे जावं आणि साहित्यामध्ये MA करावं. पण त्यावेळेला नोकरी आल्याने माझ्या आईने सांगितलं त्याप्रमाणे मीही ती गोष्ट मानली, कारण आपण पायावर उभं राहणं ही एक मोठी गोष्ट होती. नाही, तर तो जो काळ आहे बरं का, तुम्ही ज्या काळामध्ये तरुण होता त्यावेळेचा जो आजूबाजूचा काळ आहे, त्यावेळी मनोरंजनाची साधन तर अत्यंत तुटपुंजी होती, म्हणजे जवळजवळ नव्हतीच म्हटलं तरी चालेल. तर त्या काळामध्ये तुमचं भरणपोषण म्हणजे सिनेमाबद्दलचं भरणपोषण नेमकं कसं झालं? हे जरी असलं कमी, म्हणजे सिनेमा होता, टेलिव्हिजन नव्हता फक्त, पण रेडिओ होता. त्याच्यानंतर चर्चा घडायच्या. रेडिओ अतिशय समृद्ध अशी परंपरा श्रवणाची लाभली आम्हाला, की मला आठवतं आहे की शनिवारी घरातले लोक म्हणायचे, अरे आज नॅशनलला माणिकबाई आहेत, म्हणजे मग आपण ऐकायचं. त्याच्यात पहिल्यांदा बुलेटिन यायचं ते, मग ते लोक मार्क करून ठेवायचे. तर अशा वेळेला मला आपण माणिक वर्मांचं गाणं ऐकायचं. त्याच्यानंतर रेडिओ सिलोन तर आम्हाला रतिबच होता अक्षरशः. तर अशा तऱ्हेने एक समृद्ध श्रवणाची जे साधनं होती आणि मोठमोठ्या लोकांची व्याख्यानं आणि पुण्यासारख्या ठिकाणी मैफली, नामवंत लोकांच्या, नामवंत गायक, वादक, नृत्य या क्षेत्रातल्या सवाई गंधर्वांनी तर आमची झोळी भरून गेली अक्षरशः. इतकं मिळालं की आज आम्हाला आठवतं की बसवराज राजगुरूंचं आम्ही गाणं ऐकलेलं आहे, माणिक वर्मांचं तर ऐकलेलंच आहे, कारण त्या पुण्याच्याच आमच्या. आणि पुणं असं होतं की आपल्याला अरे ज्योत्स्नाबाई दिसत आहेत, पुलं दिसत आहेत, इथे केशवराव भोळे दिसत आहेत, रस्त्याने फिरायला जाताना श्रीरामचंद्र दिसत आहेत. तर हे सगळी जी त्याची जी पार्श्वभूमी होती घरातली पण, की चांगलं गाणं ऐका, तुम्हाला चांगलं वाचता येईल ते वाचा, तुम्हाला नाही आवडलं तर ते बाजूला ठेवा. फक्त आमच्या घरामध्ये आता जशी राजकारणाची चर्चा होते तशी माझ्या वडिलांना आवडायची नाही. त्याच्याऐवजी त्यांना मी रोमन हॉलिडे सिनेमाबद्दल बोलले तर चालायचं, पण तुम्ही राजकारणाचे विषय टाळावं, त्याच्याऐवजी तुम्ही वाचावं, असं आमच्याकडे होतं. ह्या सगळ्याचा एक चांगला परिणाम माझ्यावर झाला. तुम्ही चांगल्या रसिक झाल्या असं आपण म्हणूया. हो, आणि एवढंच नाही तर कुठल्याही एखाद्या विशिष्ट प्रणालीला चिकटून राहणं, त्याला इझम कुठला तरी आपण हेच, आपण असे, आपण तसे, आपण असं राहिलं नाही. नाही, आता म्हणजे तुमचं नंतर लग्न झालं आणि तुमच्या आयुष्यामध्ये काही नंतरच्या घटना की ज्याच्यामध्ये तुम्हाला एका टप्प्यावरती तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागले. ते नक्कीच. मला नोकरी लागली आणि माझं लग्न झालं, पण दुर्दैवाने माझं वैवाहिक आयुष्य हे वादग्रस्त आणि संकटात सापडलो आम्ही. पण त्याचा माझ्या वडिलांनी असं मला सुचवलं की हे जरी झालं तरी तू तुझं काम सुरू ठेव. तेव्हा माझा मुलगा जन्मलेला होता, तर ते म्हणाले की त्याचं पालनपोषण आपण करू आणि तुला मनसोक्त जे काम करायचं ते निर्भयपणे कर. आणि ते गोष्ट त्यावेळेचा समाज आता फार बदललेला आहे, पण त्यावेळेला एक वेगळा हे होता. तर मी थोडीशी पारंपरिक पण आहे, भावनिक पण आहे, पण त्यामुळे काय झालं की मी हा जो एक लग्नानंतरचा जो काळ होता जो मला थोडासा मागे घेऊन गेला. पण मी त्या काळात आमचा व्यासंग हे माझ्या वडिलांचा एक अतिशय उत्तम पुस्तकांचा संग्रह होता, इंग्रजी, हिंदी, मराठी, आणि आम्हाला पण आणखीन वेगवेगळ्या विषयांचं लागलं. त्यांच्याकडे वैचारिक पुस्तकं होती, जय कृष्णमूर्ती,
त्याच्यानंतर नॉर्मन व्हिन्सेंट पील वगैरे अशी जी हे होती तर ती आमची राहिली. आणि एके दिवशी असं झालं की बऱ्याच काळानंतर की मला आमचे जे मित्र होते पत्रकार ते म्हणाले तू करतेस काय, काहीतरी कर, लिही. आणि त्यावेळेला माझा धाकटा भाऊच आहे तो डॉक्टर सदानंद बोरसे आमच्या घरी नेहमी यायचे. हां, माझ्या भावाचा मित्र माझा भाऊच आहे तो. तर तो म्हणाला की माणूस नावाचं साप्ताहिक सुरू झालं होतं तर तू त्याच्यामध्ये चित्रपट परीक्षण लिहिशील का. आणि ती एक संधी होती की पहिल्यांदा मी लग्नानंतर 12 वर्षानंतर म्हणजे ही साधारण 81 सालची गोष्ट. दिलीप माझगावकर जे आहेत त्यांचं, दिलीप माझगावकरांचं त्यावेळेला श्रीग माझगावकर होते. तर आम्ही त्या माणूसमध्ये लिहिणं हे फार मोठं होतं. सतीश कामत संपादक होते. तर ते म्हणाले लिहा तुम्ही. मग मी तशी सुरुवात झाली. त्याच्यानंतर प्रसन्नकुमार अकलूजकर केसरी पाहिजे तर ते म्हणाले काय लिहितेस तू. तर मी म्हटलं की आपण काय लिहावं बरं. तर म्हणाले की तू सिनेमासृष्टीमध्ये सैगल ते पिनाज असा एक आढावा घे. तर तो मला चॅलेंज वाटलं, म्हणजे एक आव्हान वाटलं. आणि मी लिहिलं. तर ते म्हणाले चांगलं लिहितेस तू, म्हणाली लिही. मग त्यावेळेला आणखीन ते म्हणाले की शब्द आणि सूर ह्या विषयावरती एक चांगलं टिपण तयार कर. ते मी केलं. तर अकलूजकर म्हणाले की हे फार छान झालेलं आहे, तर बाळासाहेबांना दाखव. बाळासाहेब म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि आमचे मित्र विद्या रानडे आणि प्रकाश रानडे आज ते दोघंही नाही आहेत. पुण्याच्या निळकंठ प्रकाशनचे पती पत्नी. टिळक रोडला जे आहे आपलं ते. बरोबर. बरोबर. तर तिथे प्रकाश रानडेंनी बाळासाहेबांना सांगितलं की असंच एक ह्या बाई आहेत आणि त्यांनी काहीतरी लिहिलं आहे, भेटू इच्छितात. आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी अतिशय सहृदयपणे ते सगळं वाचलं. आणि म्हणाले काय अपेक्षा. तर म्हटलं संपादक म्हणतात तुम्ही एक इंटरव्ह्यू द्या आम्हाला, मुलाखत लिहा. चालेल. आणि त्यांच्याकडे मी वारंवार गेले. जेव्हा त्यांनी बोलवलं तेव्हा गेले. आणि त्यांनी साक्षात लता दीदींचा माझा परिचय केला, करून दिला. हे माझ्या दृष्टीने एक खिडकी नाही, राजरस्ताच उघडला. त्याच सुमाराला, म्हणजे ही 85-86 सालची गोष्ट आहे, माझी नोकरी सुरू होती. नेहमीचं रुटीन सुरू होतं. पण त्याच्यात काहीतरी वेगळं घडलं. तिथे असं झालं की माझं कॅम्पमध्ये ऑफिस होतं. तर तिथे अपोलो म्युझिक सेंटर म्हणून तिथे मी आपली नेहमी जायची. मला विकत काही घ्यायचं नसायचं, पण तिथे फार छान रेकॉर्ड असायच्या. तिथले बन्सी दनाईत म्हणून होते. मग ते मी म्हणायचे काय नवीन आलं आहे. त्यामुळे बघा LPवर हे गाणं आलं आहे. अरे वा. मग शोखियामधलं गाणं आहे. बरं ऐकवतो तुम्हाला. तसंच आलूरकरांच्याकडे पण घडलं. त्यामुळे मी आलूरकरांचं तर फार उपकार आहेत, म्हणजे खूप महत्त्वाचं काम त्यांनी केलं. नंतर तर नक्की झालं. पण त्यावेळेला काय झालं की मग बन्सी दनाईत एकदम बोलून गेले की पुढच्या आठवड्यात संगीतकार जयदेव येणार आहेत. तर मग मी बन्सींच्या अगदी मागे लागले की मला भेटवा त्यांना. खरं मला काही लेखन करायचं, पण म्हटलं मी जयदेवजींना भेटते. आणि बन्सी म्हणाले अहो मी सांगतो तुम्हाला. पण तेवढ्यात माझी धाकटी बहीण सांगत आली, ती आकाशवाणीवर गेली होती आणि तिचे मित्र आनंद देशमुख तिथे होते. तर ते म्हणाले की अगं जयदेव तिथे आलेत. मग मी अक्षरशः ऑफिस सुटल्यानंतर धावत तिथे गेले. आणि मग जयदेवजींना म्हटलं की तुम्ही बोलाल का माझ्याशी. त्यामुळे नक्की बोलेन. आणि मग इथे 4-5 दिवस जयदेवजी राहिले होते पुण्यात. त्यावेळेला त्यांनी अविस्मरणीय असा इंटरव्ह्यू मुलाखत दिली मला. त्या सुमाराला हृदयनाथ मंगेशकरांनी दिली. लता दीदींची भेट घडवली आणि माझा लेखन प्रवास सुरू झाला. अरे वा, फार छान. आता ते लेखन प्रवासाबद्दलच येतो आहे. म्हणजे
सिने पत्रकारिता हा विषय म्हणजे तो जो काळ आहे त्यावेळी जी पत्रकारिता होती त्याच्यामध्ये बीट्स आत्ता जसे आहेत की मनोरंजन किंवा राजकीय पत्रकार किंवा आपण म्हणूयात की सामाजिक पत्रकार, तसं सिने पत्रकाराला समाज म्हणून काय मान्यता होती किंवा कसे तुमच्याकडं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? पण मी खरं सांगू का, मी एक नोकरी करणारी होते, मुलाचं संगोपन आईवडिलांच्या मदतीने करणारी एक गृहिणी अशी होते. तर मला सिने पत्रकार मी होते असं मला मनातही आलं नाही. पण एक असं झाली गोष्ट त्यावेळेला की एक गीतकोश प्रसिद्ध झालेला आला आणि त्याच्यावरती परीक्षण लिहायचं काम आलं. तर तो गीतकोश लिहिला होता कानपूरचे हरमंदिर सिंग हमराज ह्या एका अभ्यासू संगीतप्रेमींनी केला होता तो. तर त्यावरती मी परीक्षण त्यावेळचं स्वराज्यमध्ये लिहिलं आणि ते सेंटर पेजचं अतिशय मोठा लेख लिहिला आणि तो कोणीतरी हरमंदिरना पाठवला. तर हरमंदिर सिंग पुण्यात आले होते तेव्हा त्यांनी माझी पुण्यात भेट घेतली आणि मग खरोखर मी भारतातल्याच नव्हे तर जगातल्या सिनेप्रेमीशी सिने संगीतप्रेमींशी जोडले गेले. वा, हे माझ्या आयुष्यात हे खरोखर मला वाटतं 85-86 सालची गोष्ट आहे. एक बाळासाहेबांना भेटले, पंडित हृदयनाथ मंगेशकरांना भेटले, लता दीदींना भेटले. सिनेमामध्ये सिनेमा संगीतातली जाणकार आहे म्हणून बाळासाहेबांनी स्वतः सांगितलं दीदींना. ही आजपासूनची 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. याच्याने मला अतिशय उभारी आली. मग मी माझ्या जीवनात जे काय घडलेले होते अप्रिय गोष्टी त्या विसरले आणि मग तो जो गीतकोश होता तर त्याच्यामध्ये हरमंदिर सिंगने प्रत्येक दशकाचा एक एक खंड केलेला आहे. समजा 31 ते 40, बरोबर, 41 ते 50. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला गाण्याची तर माहिती मिळालीच पण सिनेमाचा जो प्रवाह आहे तोही मला कळला. मी लहानपणी जे गाणी ऐकली होती तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे मला सगळं माहीत आहे, हे मला माहीत आहे. इतर लोकांच्यापेक्षा मला जास्त ठाऊक आहे थोडंसं. नाही म्हणजे आता आपण बघूयात की पुण्याचं वातावरण म्हणजे पुण्यामध्ये FTI आहे, आर्काइव्ज आहे. तर या सगळ्या रिसोर्सेसचा म्हणजे एकतर त्याचा उपयोग कसा झाला आणि दुसरी गोष्ट 40 वर्षापूर्वी तंत्रज्ञान एवढं विकसित नव्हतं. तर आपण इंटरव्ह्यू घेताना नेमकं कसं घ्यायचा ती पुढची गोष्ट झाली सांगते तुम्हाला. पण त्याच्यात आता तुम्ही जे बोललात की फिल्म इन्स्टिट्यूटच्या बद्दल आकर्षण होतं. आम्ही कधीतरी त्यांचं जे थिएटर आहे तिथे विशिष्ट समारंभाला बघायला जायचो आम्ही. पण हरमंदिर सिंगच्यामुळे मी फिल्म आर्काइव्ज हे जे समृद्ध तिथे जी लायब्ररी आहे, ग्रंथालय आहे त्याच्याशी जोडले गेले आणि मग त्यामुळे मला खरोखर सिनेमाचा एक विलक्षण भांडार उभं समोर राहिलं. पण मी नोकरी करणारी होते आणि लायब्ररीमधून अभ्यास करून काम करणारी होते आणि ते मी कायमचं ठेवलं. हे जे तुम्ही तंत्रज्ञान म्हणताय आता की विकसित झालं हे फार नंतर झालेलं आहे. पण त्यावेळेला तुम्हाला तुमच्या स्मृतीवर अवलंबून राहावं लागायचं की शोखियामधलं कोणाचं गाणं आहे, त्याचं संगीत कोणाचं आहे हे तुम्हाला बाय हार्ट असा माहिती असावं लागायचं. त्यामुळे मला त्या तंत्रज्ञानाची ओळख नंतर झाली. पण मी लायब्ररीमध्ये काम करून त्याच्यावरती आणखीन वाचून असं केलं. पण खऱ्या अर्थाने माझी सुरुवात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा इंटरव्ह्यू आणि संगीतकार जयदेव यांचा इंटरव्ह्यू याच्याने झाली आणि मग पुढे मी कायमची ह्या विषयाशी जोडले गेले. तर आता बाईंचा आणि माझा परिचयसुद्धा खूप असा वेगळ्या टप्प्यावरचा आहे. साधारण 20 वर्षापूर्वी मी एका पेपरमध्ये पत्रकारितेचे धडे घेत होतो. त्यावेळी त्यांनी मला सिने पत्रकारितेची परिषद असते त्या परिषदेला पाठवलेलं होतं आणि तिथे 2 व्यक्तींनी मला प्रभावित केलं. त्या म्हणजे एक सुलभा तैरणीकर आणि दुसरे म्हणजे बनी रुबेन. बनी रुबेनांनी राज कपूरांचं चरित्र लिहिलेलं आहे आणि तुमचं तर काम म्हणजे तुम्ही खय्यामचं जे शब्दचित्र रेखाटलेलं होतं. मी एक दिवस पाऊस पडत होता आणि खरोखर रविवारची पुरवणी वाचत होतो
आणि तुमचा लेख जो आहे खय्यामचा तो माझ्या डोळ्यासमोरनं जात नव्हता की तुम्ही जी मांडणी केली आहे ती शब्दचित्रण रेखाटलेलं आहे. वाटतं की आम्ही ते बघतोय किंवा आम्ही खय्यामजींच्या समोर बसलो आहे अशा व्यक्तिरेखा ज्या तुम्ही उभी करता त्याच्यामागे तुम्ही काय कष्ट घेता हे पण प्रेक्षकांना थोडंसं कळालं पाहिजे. पण तुम्ही जो आता ह्या पुरवणीचा उल्लेख केला तरी ही 86ची सालची म्हणजे मी गोष्ट आहे. माझा साधारण पण त्यानंतरची जी 13 वर्ष होती ही माझ्या दृष्टीने मला चांगली कामं सकाळ लोकसत्ता असू दे ह्या लोकांनी मला जे पत्रकार ओळखत होते त्यांनी योग्य मला कामं दिली. त्याच्यामध्ये हा एक प्रवास आहे. ही जी ही मालिका केली होती ती नंतर झाली म्हणजे जवळजवळ 86 आणि 98 म्हणजे 12 वर्षांनी झाली. पण तोपर्यंत एक जीवनात माझ्या आणखीन उलथापालथ झाली ती म्हणजे मी डिफेन्स अकाउंट्समध्ये काम करत होते तर माझी बदली मुंबईला झाली. तर मुंबईला माझा धाकटा भाऊ नुकताच गेलेला होता. तर तो मला म्हणाला की तू तुझ्या मुलाचं शिक्षण वगैरे इथे चालू दे पण जर तुला खरंच सिनेमामध्ये काम करायचं असेल सिनेमासृष्टीमध्ये लेखन करायचं असेल तर तू मुंबईला इथे राहा नंतर इथे येऊन भेटत जा. आणि ही जी व्यवस्था होती 88 सालीच झाली सुदैवाने 88-89. तर त्या काळात मला अनेक लोकांना मुंबईच्या भेटता आलं. आता हे हरमंदर सिंगची जी गोष्ट मी सांगितली तर त्यांचे जे गीतकोश होते तर तिथे ते प्रसिद्ध झाले तर ते मला बघता आले. त्यामुळे सिनेमासृष्टीतले अनेक दिग्गज मला समोर दिसले भेटले. हा एक फार मोठा उपलब्धी आहे. आणि मग नंतर आपण ह्या जी मालिका रूपाने मी जे लिहिलं त्याच्याकडे येऊयात. पण आता मला वाटतं मी जरा थांबते. नाही म्हणजे आता कसं आहे की बघा आज आपण सुलभा तेरणीकर यांचा प्रवास म्हणजे त्या सिनेपत्रकारितेकडे कशा वळल्या इथपर्यंतचं करणार आहोत. आणि त्यानंतर जसं जसं आपल्याला वेळ होणार आहे त्यामध्ये त्या एक संगीतकार किंवा गायक यांच्याविषयी त्यांच्या आठवणींविषयी आपल्याशी बोलणार आहेत. तर आजचा पहिला भाग जो आहे आपला तो इथे संपतो आहे. आणि आपण सगळ्यांनी जरूर ही जी मुलाखत आहे ती कशी वाटली याविषयीच्या प्रतिक्रिया द्याव्यात. आणि सुलभाताई खूप खूप धन्यवाद. आपण आज जो वेळ काढला आणि आपल्या जे व्यस्त शेड्यूल असतं त्याच्यामधनं जो वेळ काढून आपण जी मुलाखत दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.